हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल हॅशटॅग मी पिंकी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चाललो आहे ओझरला. आता तुम्ही बोलाल ओझरला काय असतं माझं नेहमी. तर आज मी चालली आहे माझ्या भावांना लुटायला. लुटायला नाही हो, चुकीचं ऐकलं तुम्ही. आज रक्षाबंधन आहे, त्यासाठी मी चालले ओझरला आणि तिथे माझी पूर्ण फॅमिली आम्ही तिथे भेटणार आहे आणि आमचं जे रक्षाबंधन आहे आम्ही ते सेलिब्रेट करणार आहे. तर पुन्हा 2 वर्षानंतर परत मी करत आहे ओझर ब्लॉग. सो आज आपण तेच पुन्हा की मी काय केलं दिवसभर. आय मीन आता मी घरातले सगळे कामं आवरून मग आम्ही ओझरसाठी निघणार आहेत. मग काय आता बघा तुम्ही पुढे काय काय होतंय, कशी चालले, काय करते. थांबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा. बाय. हॅलो गाईज, आता आम्ही रेडी झालेलो आहे सगळे आणि आम्ही निघालो आहे ओझरसाठी. आणि आता जाता जाता आम्ही पहिले तर राखी घेऊ, कारण अजून आम्ही ते घेतलेलं नाही आहे. सो चला जाऊयात आपण. नाही आहे काय तर करूया काहीतरी. मला इथे राख्या घ्यायला, इथे असं छान छान राख्या आहे आणि त्यात आम्ही ही सिलेक्ट केली आहे, ही घ्यायची आहे असं. आणि ह्या बिल्डिंगच्या राख्या, ही छोटा भीम पाहिजे लागतो तिचा. ठीक आहे, राख्या मस्त राख्यात. स्वीट्स भी लेने आ गए अभी. ये पेढा जो आहे तो आम्ही घेतो आहे, हे पेढे ते. आणि आम्ही काय घेतलंय औषध, सोनपापडी घेतली आम्ही. आमच्या घरचे फुक्कट पेढ्यांना एकदम जवळून बघतो. प्रवास सुरू झाला आहे इथून. आता आपण भेटूया थेट ओझरला. स्टे ट्यून. कंप्लीट 1 तासाचा प्रवास आहे अजून आपला बाकीचा आहे. आता अजून अर्धा तासात आम्ही पोहोचू ओझरला. फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि हे तेच गणपतीचं मंदिर आहे जे मी तुम्हाला 2 वर्ष आधी ज्याचा टोवर दिलेला. सो जाऊयात आता आपण मावशीच्या घरी. येस, आमच्या गल्ल्यामुळे आम्ही जिथून आलो तिथून आम्ही एकदम करेक्ट आलोय. येस येस येस, घर आलंय ते 2 वर्षापूर्वी आधी दाखवलेलं घर जसलं तसंच. आणि आम्ही फायनली पोहोचलो. माझी मावशी आली आहे 2 वर्षानंतर. आम्ही परत सगळे एकत्र भेटलेलो आहे आणि तिने आमच्यासाठी परत तीच आणली ना आम्ही खाणार आहे. पण माझा उपवास आहे म्हणून आम्ही पॅकिंग करून आणलंय, पण आमचा उपवास आहे. पैसा अशा प्रकारे इथे आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. 1 मिनिट. सगळ्यांनी राख्या घातलेल्या आहेत आणि आम्ही त्यांची खिचडी कमी केली. राखी दाखव. आणि इथे ह्यांचं भत्ता वाटप काम चालू आहे. गुड मॉर्निंग गाइज, इट्स मॉर्निंग 8 PM और AM. वेट मिनिट, AM सॉरी. गुड मॉर्निंग गाइज, शुभ प्रभात. मी आले, अजून मी ओझरलाच आहे. आज सकाळचे 8 वाजलेत आणि इथे ह्या चिमण्यांच्या कलकलाटाने मी उठून गेलेली आहे. आणि आम्ही आता आवरतो. काल रात्री मी काय व्हिडिओ काढला नाही कारण खूप अशा काही गोष्टी झाल्यात ज्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला आहे. पण ठीक आहे, अर्धे काढले आणि आता काढायच्या बाकी आहे. सो आता मी आवरून येते आणि तुम्ही थांबा.
गाइस अभी हमारा चाय पार्टी हो रहा है इधर. अरे खडतर प्रवास केला मी मगाशीच त्यांना तुम्हाला जसं सांगितलं. खूप खडतर प्रवास केला. तो म्हणजे की ह्या ज्या महान व्यक्ती तुम्हाला दिसत आहे का, ही माझी आई आहे. तिने काय आम्हाला ओझरला मुक्काम करायचा होता, पण माझ्या आईने घराची जी चावी आहे ती सोबत घेऊन आली होती आणि माझे पप्पा तिकडेच. आणि काल नाशिकला मुसळधार पाऊस होता असं ऐकण्यात आलं होतं आम्हाला. आणि MIDC पण पूर्ण बंद झाली होती. काय जायला यायला पर्याय नव्हता. तर ही चावी तर इकडे घेऊन आलेली. मग करायचं काय. तर ही जी माझी दुसरी मावशी जी चाय एकदम आवडीने खाते ती खावे चाय खावे जाऊ. तर तिच्या मुलाने गाडी आणलेली. ते 2 व्हीलरवर आलेले. मग फायनली आमचं 5 वाजता ठरलं की नाही आता तो आणि मी जाणार आणि आम्ही ती चावी नाशिकला देऊन येणार. तर आम्ही काल 5 वाजता दोघं गाडीवर मुसळधार पावसात एक चावीसाठी आम्ही ओझर टू नाशिक प्रवास केला. आणि नाशिकमध्ये पोचल्यावर पण आम्ही फक्त ती चावी आहे ना आमच्या शेजारच्या काकूंकडे दिली आणि लगेच रिटर्न आलो. म्हणजे मला फिरायला प्रचंड आवडतं, पण काल जे मी फिरले ना मला इतकं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही मी काय बोलावं. तर असं सगळं काही झालं आणि ते येणं जाण्यातच आम्हाला 4 तास लागले, कारण ट्रॅफिक पण खूप होतं आणि पाऊस पण खूप चालू होता. आणि मग काय मग मी थकले आणि मग आम्ही किमान 8 वाजता घरी आले ना मी. आम्ही 8 वाजता घरी आलो आणि नंतर मी माझा उपवास होता त्यात मग मी जेवून डायरेक्ट पडी दिली. म्हणजे मी नाचले. ह्यांना माझा नाच बघायचा होता संबळवर. आणि नंतर मी फॅशन शो पण केला. आणि नाही तू उभी काढली आहे ना. हां मी टाकेल नंतर, तुम्ही बघा. छान नाही असं काही नाही, छान असेल तर नक्कीच मी टाकेल, बघा तुम्ही. आता मी चाय पिऊन घेते, थंड होते. सो चाललो आहे आम्ही दुकानात काहीतरी मसाला घ्यायला. कुठला मसाला? महादेव मसाला. सो ओझरच्या गल्ल्या आम्ही क्रॉस करून चाललो आहे इकडून तिकडून. खूप युनिकली सगळे माझ्याकडे बघताय. सो मी इथे व्हिडिओ थांबवते आणि नंतर आपण बोलूयात. ओके. आणि आमचे सगळे मंडळी खवताळले एकदम. त्यांना असं झालं चवटाळले की खिचडी केली मसाले भात. आणि सोबत आम्ही हे डॉलिटोज आणले, मस्त खातोय आता. ताव मारतो आम्ही बाबा. मी एका बॅगने पण जाते, मी 2 बॅग, कारण माझ्या मावशीने खूप सारे कपडे दिले आणि ही पोरगी अजून एक मला कपडे देते. फोटो क्लिक कर तिथे. खरं हे जे 2 बॅग आहे दाखव ना. ह्याच्यात फक्त आणि फक्त मी कपडे भरले आणि हे जे घातलेले ते पण माझ्या मावशीने दिले. स्वतःचं माझं असं काहीच नाही आहे. आणि ते 2 शर्ट अजून भरते आणि ही आमची गर्दी. जायचंय. अशा प्रकारे आपलं रक्षाबंधन सुद्धा सेलिब्रेट करून झालंय आणि ओझर ब्लॉग पण बनवून झालेला आहे आणि हे सगळे आम्हाला सोडायला आलेले इकडे. सो मी जाहीर करते आपला ब्लॉग इथेच संपलेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड हिट द बेल आयकॉन. टाटा.